जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकलेले दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आपण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं म्हटलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। अर्जुन खोतकर यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्यापुढे दानवे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या त्रासाचा पाढा वाचला होता। अर्जुन खोतकर यांनी असेही सांगितले की मी अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहे। उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास आपण तयार आहोत। उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल। उद्धव ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील, मात्र अद्याप माझ्यापर्यंत कोणताही निर्णय पोहोचलेला नाहीये। रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील संघर्ष पराकोटीला गेल्याने खोतकर यांनी दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती। त्यामुळे भाजपाचे धाबे दणाणले। खोतकर यांचा राग शांत करून त्यांची समजूत काढण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मध्यस्थ म्हणून जालन्यात धाव घेतली। देशमुख दानवे यांनी खोतकरांच्या घरी हजेरी लावल्यानंतर खोतकर यांनी माघार घेतली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री खोतकर यांना वर्षा बंगल्यावर बोलवले होते। आता युती झाली आहे, राग सोडा, एकत्र काम करू असे फडणवीस यांनी त्यांना सांगितले। त्यावर आम्ही पण युतीतच होतो ना, मंत्रीही होतो, मग अन्याय का केला? जालन्यात शिवसैनिकांना जाणीवपूर्वक त्रास का दिला, असा सवाल खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला। बुधवारी खोतकर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। दानवे यांनी जालन्यातील शिवसैनिकांना कशा प्रकारे त्रास दिला, खोट्या गुन्ह्यात अडकवले याचा पाढा त्यांनी ठाकरे यांच्या समोर वाचला। त्यावर फडणवीस आणि दानवे भेटायला येणार आहेत, त्यावेळी यावर निर्णय घेऊ असे ठाकरे यांनी खोतकर यांना सांगितलंय। स्टार सिटी 1 साठी ब्युरो रिपोर्ट जालना।